मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, बरेचदा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या असतात आणि जीवनामध्ये जेवढ्या आपल्या नजरेसमोर गोष्टी दिसतात त्या आपल्याला प्राप्त कराव्या, मिळाव्या असे सुद्धा वाटत असते. आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती आपण बघतो, ते ज्याही गोष्टी प्राप्त करत असतात किंवा ज्याही गोष्टी त्यांनी संपादन केलेल्या आहे, मिळवलेल्या आहे, त्या गोष्टी आपल्याला मिळाव्या यासाठी आपण पण अट्टहास करत असतो. आपण पण विचार करत असतो की त्या गोष्टी आपल्यामध्ये पण आल्या पाहिजे आणि दुसऱ्यासारखे यशस्वी आपण पण बनलो पाहिजे. आणि आपण बघत असतो की दुसरी व्यक्ती स्ट्रगल करत आहे आणि त्या गोष्टी मिळवत आहे आणि वाटतं की जेव्हा व्यक्ती स्ट्रगल करतो ना, तेव्हा त्या गोष्टी त्याला मिळत असतात आणि त्या दृष्टिकोनातून जीवनाला आपल्यासुद्धा आपण बघत असतो, रेखाटत असतो. म्हणजे शिकायचं असेल तर नक्कीच आपल्याला स्ट्रगल करूनच शिकावं लागेल किंवा शिकायचं असेल तर नक्कीच स्ट्रगल करणे हे क्रमप्राप्त आहे किंवा जीवनाशी ते जोडलेलं गणितच आहे. आणि अशीच मानसिकता आपण सुद्धा करून घेतो की एखाद्या गोष्टीमध्ये खूप मेहनत लागेल, एखाद्या गोष्टीमध्ये खूप परिश्रम लागेल आणि त्याच भूमिकेतून, त्याच विचारातून आपण एखादी गोष्ट करण्याचा विचार बनवत असतो. मित्रांनो, ही शिकण्याची प्रक्रिया खूप मेहनतीची आहे, खूप स्ट्रगलची आहे, खूप परिश्रमाची आहे, खूप मेहनतीची आहे. असाच विचार करून कुठल्याही गोष्टीकडे आपण बघत असतो. मित्रांनो, जेव्हाही आपण असं बघणार स्ट्रगलच्या दृष्टिकोनातून कुठल्याही गोष्टीला, तर नक्कीच आपल्या मनामध्ये त्या गोष्टीबाबत किंवा ती गोष्ट शिकण्याबाबत खूप चिंता निर्माण होईल आणि वाटेल की सहजपणे ती गोष्ट मिळत नाही आणि यातूनच आपण व्याकुळसुद्धा होऊ. मित्रांनो, एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जी काही गोष्ट आपल्याला शिकायची आहे, तर विचार असाच बनला पाहिजे की ती गोष्ट आपल्याला शिकायची नाही आहे, तर त्यातून आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, ही टॅगलाईन आपल्या विचारामध्ये, आपल्या मनामध्ये नक्कीच आपण आणली पाहिजे. आपण स्ट्रगल, मेहनत, परिश्रम हे थोडं बाजूला ठेवून आनंद घेण्याची प्रक्रिया किंवा त्यातून मला आनंदच घ्यायचा आहे, हे जर आधी समीकरण आपण त्या गोष्टीला जोडू शकलो, तर नक्कीच त्या गोष्टीबद्दलचा आधीच आपल्यावरती ताण निर्माण होणार नाही. मित्रांनो, प्रयत्न करून बघा, विचार करून बघा की आपण कुठल्याही गोष्टीला स्ट्रगल, मेहनत, परिश्रम या गोष्टी जोडतो आणि ती गोष्ट आपल्यासाठी शिकण्याआधीच तापदायक होऊन जाते. म्हणून आपण आधी त्या गोष्टीबद्दल काय जोडणार की मला त्या गोष्टीमधून आनंद घ्यायचा आहे आणि जेव्हा हा शब्द घेऊन, हा विचार घेऊन त्या गोष्टीपर्यंत जाऊ, आपण ती गोष्ट करायला लागू, तर नक्कीच व्याकुळता, चिंता, ताणतणाव त्या शिकण्याबद्दल आपल्याला नक्कीच निर्माण होणार नाही. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीकडे आनंदाने बघायला शिकलो पाहिजे, म्हणजेच आपल्या जीवनाकडे सुद्धा आनंदानेच आपण बघू आणि आनंदाने जगण्याची एक शैली आपल्यामध्येच निर्माण होईल. मित्रांनो, नक्कीच लक्षात आलं असेल, जीवन आनंददायी आपल्याला बनवायचं आहे, तर नक्कीच या पद्धतीने आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो, ही माहिती आपण ऐकून घेण्यासाठी आणि अमूल्य आपला वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. ही माहिती खूप अमूल्य आहे, नक्कीच आपल्या मित्रापर्यंत आपण शेअर करा. आपले जीवन खूप सुखी, खूप सुंदर, खूप यशस्वी आणि खूप आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.